जय जय रघुवीर समर्थ। जगी पाहता चर्म चक्षून लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षीन रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत अनंत शोधूनि पाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 149 याचं चिंतन पाहणार आहोत। हा आपला जरी श्लोक क्रमांक 149 असला तरी आपला आज हा समर्थ कृपेने आलेला 150वा भाग आहे। खरोखर या मनाच्या श्लोकाची अत्यंत आनंददायी अशी यात्रा समर्थ कृपेने चालू आहे। आजच्या या खरं तर धावपळीच्या युगात एवढ्या सातत्याने एखाद्या अत्यंत सूक्ष्म अशा विषयाचं चिंतन हे केवळ गुरुकृपेने घडू शकतं। ब्रह्मचैतन्यांनी अत्यंत कृपा केली आणि समर्थ सेवेसाठी या देहाला कारण करून, एक निमित्त करून या मनाच्या श्लोकाचं चिंतन त्याच्याद्वारे करून घेतलं। आपल्यापर्यंत येण्याचं मी एक केवळ निमित्त ठरत आहे आणि आपण देखील आपापल्या अधिकारानुसार, आपापल्या मतीनुसार या मनोबोधाचं श्रवण करत आहात। त्यातून तुमच्या जीवनाला देखील एक अत्यंत सुंदर अशी दिशा निश्चितच गुरुकृपेने प्राप्त होईल याची मला खात्री आहे। आज या 149व्या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला पुनश्च एकदा मना संत आनंत शोधूनि पाहे अशा या शाश्वत आनंत रूपी परब्रह्माचं, या आत्मस्वरूपाचं वर्णन करत असताना आपल्याला दोन प्रामुख्याने गोष्टी सांगतायत की ही आनंत रूपी वस्तू जर तुम्हाला पाहायची असेल तर ती वस्तू अनुभवणं किंवा त्याची अनुभूती घेणं हे चर्मचक्षूंचं काम नाहीये। चर्मचक्षू म्हणजे या देहाचे दोन चक्षू, हे दोन डोळे। या दोन डोळ्यांनी आपण पाहायला गेलो तर या दृश्य जगामध्ये खरं तर ज्या अणुरेणूंमध्ये तो राम सामावलेला आहे, अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, तुकाराम महाराज म्हणतात की या अणुरेणूंमध्ये मी सामावलेलो आहे। अर्थात आत्मस्वरूप झालेल्या संताची ही खूण आहे। आपण काही दिवसांपूर्वीच एक श्लोक अभ्यासला की जगी पाहता सर्व ही कोंदलेसे। हे सगळं परब्रह्म अगदी गच्च भरलेलं आहे, पण ते आमच्या अनुभवाला येत नाही, कारण आम्ही त्याला कशाने पाहण्याचा प्रयत्न करतो? जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे। आम्ही त्या परब्रह्माला, त्या वस्तूला, त्या शाश्वताला या डोळ्यांचा विषय करू पाहत आहे। मग आपण म्हणाल दादा की जर या डोळ्यांचा विषय ईश्वर होऊ शकत नाही, परब्रह्म होऊ शकत नाही, तर मग मंदिरामध्ये त्या सगुण मूर्तीला देव मानणं आणि त्याला या चर्मचक्षूंनी पाहणं हे अज्ञान आहे का हो? अवघड प्रश्न आहे सज्जनो, परंतु आमच्या समर्थांनी याचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे। समर्थ म्हणतात की सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे। तुम्ही या निर्गुणाला प्राप्त करण्यासाठी त्याचा मार्ग हा सगुणातून जावा लागतो, सगुण भक्तीतून जावं लागतं। म्हणून तर आपण काही दिवसांपूर्वी हे प्रभाते मनीचे श्लोक अनुभवले की घनश्याम हा राम लावण्य रूपी। हे लावण्य
हे पहिल्यांदा तर चर्मचक्षुंनीच पाहिलं पाहिजे. आणि तो परमात्मा असा आहे ना, तो कसा आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. त्याची इच्छा झाली तर तो या डोळ्यांचा देखील विषय होऊ शकतो. त्याला अशक्य काही नाही. इथं गोष्ट त्याला काय शक्य आहे किंवा अशक्य आहे हा विचार करण्याची नाहीये. इथं विवेकाने मला नेमकं माझ्या जीवनात काय शक्य आहे याचा विचार करण्याची आहे. त्यामुळे चर्मचक्षुंनी शाश्वताचं दर्शन होत नाही हे स्पष्ट आहे. तो त्याच्या इच्छेने आला तर वेगळी गोष्ट आहे. मग चर्मचक्षुनी मंदिरात जाणं, भगवंताची उपासना करणं, त्या सगुणाचं दर्शन घेणं हे देखील क्रमप्राप्त आहे. कारण सगुणाच्या भक्तीतूनच निर्गुण निराकाराकडे जाता येतं. त्यामुळं या सगळ्या चर्मचक्षुंचं महत्त्व देखील आहे आणि त्याच्या मर्यादा देखील आहेत. मर्यादा हीच आहे की हे चर्मचक्षु त्या शाश्वताची अनुभूती घेण्यामध्ये कुठंतरी असमर्थ ठरतात. मग याची अनुभूती कशी येऊ शकते? जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे. ज्याचे विवेकाच्या आधाराने ज्ञानचक्षु प्रदीप्त झालेले आहेत, उघडलेले आहेत, त्याला या ज्ञानचक्षूंच्या आधाराने केवळ केवळ आणि केवळ ते परब्रह्मच दिसतं. त्याला तो रामच दिसतो. प्रमाण आहे श्री महाराजांच्या चरित्रातलं वाक्य, जिथं महाराज म्हणतात की माझ्याकडे येणाऱ्यामध्ये मी ना विद्वान बघतो, ना अडाणी, ना शहरी बघतो, ना खेडूत, ना स्त्री बघतो, ना पुरुष, ना आबाल वृद्ध, ना पशु प्राणी. मी सगळ्यांमध्ये माझा राम पाहतो. सगळ्यांमध्ये माझा राम. सज्जनो, ही दृष्टी निर्माण होणं, हे वाक्य जरी आपल्याला भावनात्मक वाटत असलं तरी यामागे केवढा मोठा वेदांत आहे. हे ज्ञानचक्षु उघडल्याची खूण आहे. तो एक प्रकारे सगळ्यांशी समसमान वागू शकतो. याचं कारण त्या सगळ्यांमध्ये असलेल्या रामाचंच दर्शन त्याला होत असतं. त्या रामालाच तो पाहत असतो आणि त्यामुळं त्या व्यक्तीच्या गुणविशेषांमध्ये तो ना आसक्त होतोय, ना त्याची तो निर्भत्सना करतोय. या सगळ्यांमध्ये दडलेल्या त्या रामाला पाहणं, या दृश्यामध्ये या चर्मचक्षुंनी त्या व्यक्तीकडे पाहत असताना ज्ञानचक्षुंनी त्याचं निरीक्षण करून त्याच्या खरं स्वरूपाचं अभ्यास करणं, हे आहे विवेकाचं संतांच्या चरित्रातलं दर्शन. मग चर्मचक्षु रूप दाखवतात, ज्ञानचक्षु स्वरूप दाखवतात. हा भेद लक्षात घ्या. आणि हा सगळा देहबुद्धी ते आत्मबुद्धी प्रवास म्हणजे रूपापासून स्वरूपाकडे जाण्याचा प्रवास आहे. आणि हा रूपापासून स्वरूपाकडे जाण्याच्या प्रवासामध्ये आमचा सांगाती आहे, आमच्या हातामध्ये कंदील आहे, त्याचं नाव आहे विवेक. आणि त्या विवेकाचं इंधन आहे सत्संगती. हे सूत्र ज्याला कळालं ना सज्जनो, इट्स अ प्युअर सायन्स. हे एक अत्यंत तर्कवादावरती आधारित मनोबोधाचं विश्लेषण आपण करतोय. इथं कुठेही अंधश्रद्धेला स्थान नाही. हे सगळे निज अनुभव अब कहूं खगेसा, बिनु हरि भजनन जाई कलेसा. या हरिभजनाचा हा परिपाक आहे की या मनोबोधामध्ये दडलेली काही अत्यंत गुप्त रहस्य समर्थ कृपेने एक निमित्त होऊन ही शब्दामधून मी तुमच्या समोर व्यक्त करतोय. या चर्मचक्षूंचा हा प्रांत नाही, यात काही शंका नाही. परंतु चर्मचक्षू अनिवार्य आहेत. चर्मचक्षू रूप तर ज्ञानचक्षू स्वरूप आम्हाला दाखवत असतात. मग या चर्मचक्षूंच्या पासून ज्ञानचक्षूंपर्यंत जाणं हा सगळा परमार्थामधला पुरुषार्थ आहे. त्याला पाहणं याचं नाव विवेक आहे. काय करावं बरं? चर्मचक्षूंनी आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला काय दिसतं? पुढे एका श्लोकामध्ये समर्थ जाऊन म्हणतात, यही लोचनी पाहता दृश्य भासे. या लोचनांनी पाहिलं असता हे सगळं जग आम्हाला दृश्य भासतं, यात काही शंकाच नाही. पूज्य बाबा एकदा वाराणसीला गेले असताना तिथं सगळी मंडळी वाराणसी शहर फिरायला बाहेर पडले. बाबा गेले नाही. तेव्हा वाणी रूपातल्या महाराजांनी पूज्य बाबांना विचारलं की आपण का गेला नाही? तर ते म्हणाले, काय सगळीकडे महाराज तीच मातीची ढेकळं बघायची, माझं काही मन त्यात रमत नाही म्हणून मी गेलो नाही. महाराज हसून म्हणाले, बरोबर आहे,
कुठेही गेला तरी तो शेवटी या भूभागाचं दर्शन घेण्यापेक्षा त्या तीर्थक्षेत्रामध्ये कोणीतरी एखादा सत्पुरुषाचं आपल्याला दर्शन होतंय का याचा आपण विचार करावा, त्याचं दर्शन घ्यावं. हा खऱ्या अर्थाने चर्मचक्षूंना विसावा देणारा प्रांत आहे. अन्यथा या चर्मचक्षूंची तृष्णा अशी आहे की कितीही जरी पाहिलं तरी मनुष्याची तृप्तीच होत नाही. आपण काही महिन्यांपूर्वी एक श्लोक अभ्यासला होता की बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोधवीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. बहुहिंडता सौख्य होणार नाही. या चर्मचक्षूंनी आपण कितीही हे जग बघितलं, खरं तर तेच आपण परत बघतो आहोत. तेच जल, तेच आकाश, तीच पृथ्वी, हे सगळं आहे पुन्हा पुन्हा. परंतु तरी देखील मनुष्याची ही फिरण्याची हौस काही केल्या थांबत नाही. ठीक आहे, तो त्याचा प्रांत आहे, परंतु ज्याला या शाश्वताचा शोध घ्यायचा आहे ना, त्याच्यासाठी मात्र एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. बघा, या चर्मचक्षूंच्या आधाराने एक गंमत होती की त्यांना आपण जेवढं भिरभीर करायला लावतो तेवढं हे आतमधलं हृदय, हे आतमधलं चित्त देखील ढवळत असतं, संस्कारित होत असतं. या विषयांना, या दृश्यालाच ते आतमध्ये घेऊन जात असतात. खरं तर आम्हाला तहान लागलेली आहे त्या शाश्वताच्या दर्शनाची. तुम्हाला एक रहस्य सांगू का? या जगामध्ये असं कोणीच नाही ज्याला या शाश्वताची गरज नाहीये. प्रत्येक जण त्या शाश्वताच्या शोधात आहे. फक्त त्याचं दुकान चुकतंय, त्याची जागा चुकतीये. आणि शाश्वताचं दर्शन, शाश्वताची अनुभूती म्हणजे समाधान, म्हणजे सुख, म्हणजेच प्रसन्नता, म्हणजेच आनंद. मला सांगा, या जगामध्ये असं कोण आहे जो या 4 गोष्टींच्या शोधामध्ये नाहीये? मग ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असो की आपल्या देशामधला अतिशय एखादा दरिद्र असलेला गरीब भिकारी असो, या सगळ्यांची एकच गरज आहे आनंद. या सगळ्यांची एकच गरज आहे प्रसन्नता. या सगळ्यांची एकच गरज आहे सुख. पण या सुखाला शोधण्यासाठी आम्ही चर्मचक्षूंवर इतके विसंबून आहोत, जो शाश्वत हा कधीच या चर्मचक्षूंचा विषय असू शकत नाही. त्या चर्मचक्षूंनी मला त्या भगवंताला पाहायचंय, हा आमचा अट्टाहास. आणि त्यासाठी आम्ही परमार्थाच्या क्षेत्रामध्ये देखील अनेक तीर्थयात्रा करतो, अनेक मंदिरांमध्ये जातो, अनेक देवदेवतांची उपासना करतो, अनेक गुरूंना करतो. अनेक मंडळी वेगवेगळ्या देवतांची उपासना करून त्यांना असं वाटतं की कदाचित या देवतेमुळे आपलं काम होईल, या देवतेमुळे आपलं काम होईल. सज्जनो, हा देखील आमच्या या अज्ञानाचाच असलेला चर्मचक्षूंचा प्रांत आहे. खरं तर हे सगळे त्याच एकाच परमात्म्याची ही सगुण अवतार आहेत ना. ती काही वेगळी आहेत का? तोच राम, तोच कृष्ण, तोच विठ्ठल, तोच महादेव, तोच दत्तात्रय, तीच जगदंबा. हे सगळं एकरूप आहे. मग या चर्मचक्षूंना ज्ञानचक्षूमध्ये बदलायचं असेल तर पहिली गोष्ट, त्याला शोधण्यासाठी मला कुठेही जावं लागत नाही. हा आपल्या मनाला आपण अत्यंत दृढ विश्वास सांगावा. आपल्या कर्तव्यांच्या आधाराने जेवढं आपल्याला जाणं येणं करावं लागतं तेवढं आपण करावं. आणि या उघड्या डोळ्यांनी जे आपल्याला जाणवतंय ना सज्जनो, ते अशाश्वत आहे. म्हणजे मिटल्या डोळ्यांनी दिसतं ते शाश्वत आहे का? नाही. मिटल्या डोळ्यांनी देखील आपलं सूक्ष्म जगत आपल्या डोळ्यावरती चालूच असतं. त्यामुळे या डोळे मिटलेली अवस्था असो किंवा डोळे उघडे ठेवलेली अवस्था असो, हे काही ज्ञानचक्षू किंवा चर्मचक्षू याच्यामध्ये होणारं स्थित्यंतरण नाही आहे. आपल्या पंढरपूरच्या शिबिरामध्ये मला लोकांचे प्रश्न येतात. त्यामध्ये एकाने मला विचारलं की मला ना डोळे मिटल्याशिवाय जपच करता येत नाही, डोळे उघडे ठेवून जप कसा करायचा? मी म्हटलं बरोबर आहे, मग तुम्ही डोळे मिटून जप करा. पण म्हणे तुम्ही सगळ्यांना सांगा ना. म्हटलं बघा, सगळ्यांनी डोळे मिटून जप करणं म्हणजे आपण सगळेजण मनापासून जप करतो असं होत नाही. ते म्हणले असं कसं? मग सगळे आपले डोळे उघडे राहिले की सगळ्या लोकांकडे आपली दृष्टी जाते. मी म्हटलं अगदी बरोबर आहे, तुमचा मुद्दा व्यावहारिक आहे, पण याचा अर्थ ज्यांचे डोळे मिटलेले आहेत त्यांना रामाचं दर्शन होतंय असं होतं का? यावरती मात्र ते गप्प बसले, निरुत्तर झाले.
सज्जनो, डोळे उघडे आहोत किंवा डोळे बंद आहोत हा भाग नसून आपले चर्मचक्षु ज्ञानचक्षुमध्ये परावर्तित झाले आहेत की नाही हा भाग महत्वाचा आहे. श्री महाराजांचं वाक्य याला आधारभूत आहे. महाराज म्हणतात, डोळे उघडे ठेवून जग नाहीस होईल तर ते केवळ भगवंताच्या नामाने होईल. हा नामाचं औषध जर लागू पडलं ना एकदा की सज्जनो, या चर्मचक्षूंचे कदाचित क्रिया, त्यांची कर्तव्य चालूच राहतील. कदाचित क्षणभर देखील तुम्हाला डोळे मिटण्याला उसंत मिळणार नाही, पण तरी देखील या सगळ्या अवस्थेमध्ये असतानाही ज्याचे ज्ञानचक्षु उघडलेले आहेत ती अवस्था काही औरच असते. चर्मचक्षूंपासून ही ज्ञानचक्षुकडे जाणारी अवस्था. त्यामुळं आपण या चर्मचक्षूंच्या आधाराने त्या भगवंताला पाहायचंय किंवा डोळे मिटून आपण त्याचं ध्यान केल्याने तो आपल्याला दिसणार आहे. या दोन्हीही भूमिकेमधून सम्यक राहून चर्मचक्षूंना त्यांच्या इंद्रिय व्यवहारावरती सोडून आपण निरंतर आत्मबुद्धीमध्ये राहण्याचा प्रयत्न करणं हे अलिप्तपण आहे. चर्मचक्षूंच्या विषयाला जर आपण इनवर्ड एंट्रीज दिली नाही ना तर हे अलिप्तपण आपल्या मनाला येऊ शकतं. हे फार सूक्ष्म आणि अत्यंत जटिल अशी प्रक्रिया मी आपल्याला सांगतोय. बघा, आपण एखादा प्रसंग डोळ्यांनी बघतो त्या क्षणी त्या प्रसंगाचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये येतात की नाही? अगदी एखाद्या माता भगिनीने दुसरीची साडी बघितली तरी अरे वा, छान साडी आहे, ही प्रतिक्रिया अंतःकरणात येते की नाही? मग हे ज्ञानचक्षुची प्रक्रिया जर आम्हाला या चर्मचक्षूंच्या आधाराने बघायची असेल तर आम्हाला समर्थांनी जे रामाला मागितलं ते मागावं लागतं. अलिप्तपण मज दे रे राम. या डोळ्यांनी आपण जगाकडे पाहतोय, पण पाहत असतानाही त्या प्रतिक्रिया, त्या विषयाच्या असलेल्या संवेदना या जर हृदयामध्ये आतमध्ये जाऊन घर करणार नसतील. बघा, मी इथं कुठेही तुम्हाला असं म्हणत नाही की एखादी व्यक्ती मरतीये आणि आपण त्याच्याकडं असंवेदनशीलपणे होऊन बघत राहायचं, तसं नाही. हे जे आतमध्ये जाऊन घर करतात ना, बघा आपल्याकडे किती विषयाच्या स्मृती असतात. अगदी 40-40 वर्षापूर्वी देखील आपण म्हणतो ना, हा तो प्रसंग अगदी माझ्या डोळ्यासमोर आहे बरं का, अजूनही तसाच्या तसा. म्हणजे कुठं येतो तो? आपल्या चित्तामध्ये आहे. सज्जनो, यासाठी नामामध्ये राहणं म्हणजे काय? वर्तमानामध्ये राहणं आहे. गेलेल्या काळाची चिंता न करणं आणि पुढच्याचा विचार न करणं. अशा अवस्थेमध्ये राहिलो की चर्मचक्षु उघडे जरी राहिले ना तरी ते या विषयांना चित्तामध्ये घेऊन जाणार नाहीत. बघा, हे एकदा विषय चित्तामध्ये येणं बंद झालं की सज्जनो, मग आतमध्ये नामाच्या आधाराने हे वासनेचं मळप धुतलं जाऊ लागतं. हे अलिप्तपण आपल्या अंतरंगामध्ये येतं आणि मग एका टप्प्यावरती गुरुकृपेने हे ज्ञानचक्षु उघडायला लागतात. जसं एखाद्या ऑपरेशन झालेल्या माणसाला डोळ्याच्या हळूहळू पट्टी काढली जाते आणि मग डॉक्टर म्हणतात हळूहळू डोळे उघडा. मग पहिल्यांदा त्याला सगळं धुरकट दिसत असतं. मग हळूहळू त्याची नजर ही स्पष्ट होत जाते, स्वच्छ होत जाते, होय की नाही? तसं सज्जनो, चर्मचक्षूंपासून ज्ञानचक्षु उघडताना देखील या सगळ्या एकेका टप्प्याने अवस्था येतात. बाहेर बघण्याची दृष्टी, त्यातून सुख मिळवण्याची वृत्ती कमी होते, अलिप्तपण येतं, एकाच ठाई बसून भगवंताच्या भजनामध्ये रमावंसं वाटतं आणि विषयांच्या आतमध्ये येणाऱ्या उर्मी या हळूहळू शांत होऊ लागतात. नामाचा निरंतर त्याच्यावरती अभिषेक होऊ लागतो आणि या अभिषेकामधून हळूहळू ज्ञानचक्षुचा आपला कवडसा आतमध्ये पडू लागतो. हे धुरकटपण असतं. हळूहळू आपल्याला ती अवस्था प्राप्त होऊ लागते. पण इथं साधकाने अत्यंत सावधानतेने आपलं साधन निरंतर चालू ठेवलं पाहिजे आणि मग ते निरंतर चालू असलेलं साधन या तिसऱ्या टप्प्यामध्ये घेऊ जातं. जगी पाहता पाहणे जात आहे. हा पाहण्याचा गुणधर्मच आपला निघून जातो, जो मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितला की त्या प्रतिक्रिया, त्या विषयांच्या संवेदना हृदयामध्ये प्रगटत नाहीत. भूतकाळाची आठवण राहत नाही, भविष्याची चिंता राहत नाही. हे चर्मचक्षु आपलं कर्तव्य करत असतानाही
आपण मात्र या सगळ्यांपासून अलिप्त आहोत आणि आपल्या निरंतर त्या रामरायाचं चिंतन, त्याच्या चरणांचं दर्शन हाच आपला स्वभाव होऊन जातो. तिथं पाहणंच संपून जातं आपलं. कारण पाहण्यासाठी जो द्रष्टा आहे, जो दृश्यापासून वेगळा आहे, तो त्या दृश्याशीच एकरूप होतो. अर्थात त्या दृश्याच्या आतमध्ये दडलेल्या, त्या अणुरेणूंमध्ये सामावलेल्या त्या रामरायाशी, त्या परब्रह्माशी तो एकरूप होतो. आणि त्यामुळे द्रष्टा आणि दृश्य याचं जे मिलन होतं, तिथं जगी पाहता पाहणे जात आहे. इथं हे चर्मचक्षु असूनही निकामी होऊन जातात आणि ज्ञानचक्षु हे त्याचं कार्य करू लागतात आणि एका आनंद स्वरूपाने आपली अंतरंगाची अवस्था भरून जाते. ही अवस्था आहे मना संत आनंद शोधूनी पाहे. समर्थांनी अत्यंत विस्ताराने, विवेकाच्या आधाराने या परब्रह्माची अनुभूती कशी घ्यावी हे आपल्याला समजावून सांगितलं. यातील शेवटचा जो श्लोक आहे त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय